दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला गृहीत धरून प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुडे यांचं प्रतिपादन। वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी काही प्रस्ताव दिले आहेत। त्यावर अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी व महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे। अधिकृतरित्या अजून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाहीये, परंतु स्थानिक पातळीवर खासदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार बैठका घेत फिरतात। या बैठकांसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅनरवर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा फोटो ते सर्रासपणे वापरतात। त्यामुळे इथून पुढे प्रचार करताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरू नये असं प्रतिपादन प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुडे यांनी केलं। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेतेगण फिरत आहेत। हे फिरत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोचा सर्रासपणे वापर ते आपल्या बॅनरवरती करत आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा वरिष्ठ पातळीवरून तसली कुठलीही परवानगी न घेता प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनमानसांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रपक्षांना ही विनंती करतोय की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरती कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत असा उतावळीपणा अतताईपणा आपण करू नये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं 4 पंचवार्षिकला आमचे मित्रपक्ष पराभूत झालेले आहेत आणि या पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे। त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडावी असं साकडं सुद्धा घातलेलं आहे। त्यामुळे वरिष्ठांकडून जोपर्यंत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी घटक पक्षांनी कुठलाही असा आताताईपणा करू नये यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेत आहोत। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।